स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवानुवाच आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2014 शोध ब्रह्मविद्येचा 17व्या अध्यायाचा सारांश आपण पाहत आहोत. श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुनाने प्रश्न विचारला आहे 3 प्रकारच्या श्रद्धा आणि त्यावर भगवंत सत्व रज तम घेऊन सांगायला सुरुवात केली आहे त्यांनी की स्वभावजा जन्मतःच काही गोष्टी मनुष्याच्या स्वभावात असतात आणि त्याचा स्वभावच जर तामसिक असला तर त्याची श्रद्धा तामसिकच असते आणि तो तशाच प्रकारे वागतो, त्याची मागणी तशी असते. इथे या ठिकाणी भगवंतांनी एक सुंदर आता दुसरी कल्पना सांगितली. काय कल्पना सांगतात ते? आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. 7वा श्लोक घेतला आणि म्हणाले की सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे भोजनही प्रिय असते आणि तसेच यज्ञ तप दाने ही 3 प्रकारचे त्यांचे निरनिराळे भेद मी तुला सांगतो. काय होतं, एकदा स्वभावजा काही प्रकृती घेऊन मनुष्य जन्माला आला. आता गंमत अशी की लाकूड आहे, लाकडाचे विशेष गुण आहेत. छान कापता येतं, रंधा मारता येतं. बरं, झाडाचं तोडलं झाड पुन्हा उगवू शकतं, नवीन झाड लावू शकतो. आता हे लाकडाचा गुण सारखाच आहे, परंतु त्याच्यावरती जी प्रक्रिया होईल त्याप्रमाणे त्याला आता सगळा स्वभाव त्याचा त्याला तसं भोगावं लागेल. तर छान खुर्ची केली तर मनुष्य बसणार, चौरंग केला तर वरती देवाला ठेवून पूजा करणार. बदलला त्या लाकडाचा त्याला सगळं वेगळंच त्याच्या नशिबाला वाढवून ठेवलं. आणि एखादं स्टूल बनवलं तर येईल तो त्याच्यावर चढणार, लाथा मारणार, पाय त्याला लावणार. तेव्हा आपण जसं अन्न खाऊ तशी पुन्हा आपली प्रकृती बदलत जाते. कारण एकदा जरी स्वभावजा असं उत्पन्न असलं तरी त्याच्यावरती मुख्य अन्नाचा संस्कार आणि मनुष्य वाढतो अन्नामुळे. तर त्यामुळे त्या अन्नामुळे त्याचं हे ठरतं की तो सत्वरज तमक असल्या प्रक्रियेत जाणार. तर तो काय आहे की रसयुक्त स्निग्ध आणि आयुष्यबल आरोग्य सुख प्रीती वाढवणारा जर त्याने आहार घेतला, सात्विक आहार याचा. म्हणून सर्व सात्विक आहारात सर्वात सात्विक काय सांगा? तूप. तुपाच्या खालोखाल दूध, लोणी. तूप खावं, दूध का नाही? बरोबर, दूधच आहे खरं सात्विक, परंतु दूध फार प्यावं लागतं ना. तूप येते 2 चमचे घ्यायला किती दूध लागतं? तर 2 चमचे तूप खाऊन पुरतं. आणि तूप आहे ते अन्नशुद्धी करतं, अन्न पचवतं. आणि ल्युब्रिकंट त्याच्यामध्ये असलेली जी काही चिकटपणा आहे दुधातला तो त्या तुपामध्ये राहिलेला असल्यामुळे ते बरोबर बरीच औषधं अशी असतात की जी पोटात गेल्यानंतर ताबडतोब काम करून देत. त्यांनी हलके करावं किंवा 1-2-4 तासांनी त्याच्यातला गुण बाहेर यावा असं असेल. तर सध्या आधुनिक विज्ञान काय करतं, त्याच्यावर फॅट असते ती चढवतात किंवा मेण लावला समजा की मग ते काय होतं, इतक्या वेळानंतर ते तुटून बाहेर येतं औषध आणि मग शरीरात पसरतं. तूप तेच काम करतं. त्यामुळे तूप जे आहे, आज्य जे आहे ते पचायला मदत करतं, अग्नीला मदत करतं, द्रव्याला वीर्य पुरवतं, वीर्य वाढवतं आणि त्याशिवाय रेग्युलेट करतं. सावकाश पचायला पाहिजे. तर अशा तऱ्हेने हे जे काही आहे ते अन्न सात्विक आहे. म्हणजे सात्विक अन्न खातील ते पुरुष सात्विक. पुरुष म्हणजे ते त्या व्यक्ती सात्विक आहे. तिखट आंबट खारट तुरट अतिउष्ण वगैरे झणझणीत सारखा मिरचीचा ठेचा ते राजस आहेत, ते राजस लोक आहेत. आणि दाहकारक वगैरे दुःख शोक रोग उत्पन्न करणारे तर असे जे काही सर्व आहार आहेत ते राजस पुरुषाला आवडतात. आणि तो एकदा राजस स्वभावाचा असला की त्याची श्रद्धा राजस, तो करत असलेलं कर्म राजस, त्याचं फळ राजस. आणि तिसरं जे आहे अर्धवट शिजलेलं रसहीन
दुर्गंध, टाकलेलं उष्ट माष्ट म्हणतो ना आपण, अपवित्र कुठेतरी पडलेलं उघडे भजी खाल्ली आणि 4-5 भजी उरलीच शेवटी. ते असं गोळा करून लोक टाकून देतात, इथे जातात खंडाळायला वगैरे. आता ती टाकली रस्त्याच्या बाजूला, आता उचलून घेतलं, बघितलं अरे आत भजी आहेत, खायची. म्हणजे यातली कहर माणसं, तामसिकतेचा कसा कहर, की तिथे थिएटरमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये आत जाताना सिगरेट विझवण्यासाठी एक अशी कुंडी ठेवून त्यात वाळू असते. लोक जाताना ती सिगरेट त्यात विझवून टाकतात. थोटकच उरलेलं असतं. तर काही माणसं ती थोटकंही काढून घेऊन शोधून त्याची ती सिगरेट पित असतील. विचार करा, तामसिकता. अन्न खाणं एक वेळ परवडलं, परंतु ती सिगरेट पिणं, ज्याच्यातून दुसऱ्याने श्वास घेतलाय, सगळं त्याचं म्हणजे नुसता घेतं आणि बाहेरही सोडायला लागतोच ना, सगळं प्रक्रियाच होती त्याच्यावर, आणि ते टाकून दिली तर त्याचा काय प्रक्रिया झाली आणि ती त्या कचऱ्यातनं काढून घेऊन सिगरेट ओढायची. हे सगळे तामसिक स्वभावाचे लोक, असं भगवंतांनी सांगितलं. मग म्हणाले की याच्यामध्ये प्रत्येक कर्म, प्रत्येक हे तो यज्ञ म्हणायचा, आणि ते यज्ञ पण 3 प्रकारचे. तर यज्ञ शास्त्रविधीने सांगितलेलं आहे, आणि तो कर्तव्य म्हणून करायचं, मनाचं समाधान म्हणून करायचं, आणि कुठलंही फळ नको असं जे समजून यज्ञ करतील. पुन्हा मी एकदा सांगतो, यज्ञामध्ये कुंड करून विशिष्ट मंत्राचं आवाहन, विशिष्ट अग्नीचं आवाहन, विशिष्ट मंत्र म्हणून विशिष्ट प्रकारे आहुती देऊन केलेला यज्ञ असतोच. ती एक प्रक्रिया आहे, ती एक थेरपी आहे, आणि ती सर्वांसाठी आहे. प्रकाशाचा त्या फायदा सर्वांना, त्या धुराचा फायदा सर्वांना, किंबहुना वातावरणात त्याचा खास फायदा होऊन वातावरण शुद्धी होते, आणि त्या वातावरणात जे बीज गेलं त्या अन्नाचं जळल्यानंतर ते बाहेर जाऊन ते पुन्हा पावसाबरोबर आलं की ते अनेक 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 अगणित रूपांनी फलित होतं. पण तो जो यज्ञ आहे तो यज्ञ सात्विक समजायचा. म्हणजे कुठला, की ज्याच्यामध्ये श्रद्धेने केला आहे, कर्तव्य म्हणून केला आहे, मनाचं समाधान होतं आहे. प्रत्येक तुपाची आहुती देताना असं नाही वाटत यार गेलं का थोडं तूप, कशाला सांगतात 1.25 किलो 1/2 किलो नसतं का भाग, त्याचं नव्हे. इथे समाधान झालं आहे आणि मला काही नको. का करतोय बाबा, सर्वत्र सुखीनं सन्तु, जगाच्या कल्याणासाठी करतोय, सात्विक. मग हे अर्जुना, अरे जो केवळ मी मोठा आहे हे दाखवण्यासाठी यज्ञ असतो ना, फलासाठी केलेला विशेष, की पुढे मी उद्धार निघणार आहे, त्याच्यात मला जय मिळावा, तो राजसिक यज्ञ जाण. आणि कुठलाही विधी शास्त्र कोणीतरी नीट पाहिजे सांगायला, मार्गदर्शन करायला, साधा कुठलंही जा, कुठे मार्गदर्शक नको का? साधा व्यायाम करायलाही तिथे शिक्षक असतात आणि त्यांना पैसे द्यायला लागतात. तर यज्ञ करायचा किंवा यज्ञ हा व्यवहारातला यज्ञ समजून घेऊन करायचा, तो तर आणि अवघड. मार्गदर्शक आला आणि त्याला जर दक्षिणा द्यावी लागली तर काय वाईट आहे? वाईट नव्हे, ते का तुमच्या खूप डोक्यामध्ये. तर शास्त्रविधीला सोडून ते सगळं केलं, ज्याच्यात अन्नदान नाही, ज्याच्यात मंत्र नाही, ज्याच्यात त्याचा मोबदला दिला नाही, श्रद्धा नाही, आणि त्याबरोबर समाजाला काहीतरी देता यावं, ज्ञानोपासना कलोपासना व्हावी, असं काही नाही. असा जो यज्ञ आहे तो तामसिक यज्ञ असं भगवंत म्हणतात. म्हणजे भगवंत समजवत असताना वेगवेगळ्या प्रकारे मग पुढे काय म्हणे की बाबा देव ब्राह्मण यांचं, ज्ञानीजनांचं पूजन, पवित्रता, सरळता, ब्रह्मचर्य, अहिंसा हे जे करतात ते शारीरिक तप आहे. आता तपावरती आले खूप प्रकारचे. तुम्ही साधा उपास करता एक प्रकारचं तपच आहे. नियम घेता की मी आता दर सोमवारी महादेवाला जाऊन दूध घालणार, तप आहे ते, कळले गेले. त्याच्यामध्ये तप आहे. तर ते तप आता उद्वेग नाही आणि कोणालाही दुखवलं जाणार नाही बोलण्याने, सत्य बोलीन पण प्रियही बोलीन, आणि त्यामध्ये शास्त्रांचं वेदध्ययन, शास्त्र यांचा अभ्यास करेन, आणि परमेश्वराचा नामजप म्हणजे अक्षर वाणीवरती जास्त मी भर देईन. असं जे आहे हे सगळं जे वाणीचं तप आहे तेही करणारे लोक असतात. आणि त्याच्याबरोबरीने मनप्रसाद सौम्यत्वम, मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, भगवत चिंतनाचा स्वभाव, अंतःकरणाची पवित्रता वगैरे, ते मानसिक तप. आता काय शारीरिक तप, मानसिक तप, अशी वेगवेगळी 2 प्रकारची तप भगवंतांनी या ठिकाणी सांगितली. आणि मग फलाविषयी निरीच्छ,
निष्काम श्रद्धा खूप आहे. आणि पूर्वोक्त जी 3 प्रकारची तपं सांगितली त्यातलं सात्विक तप जे आहे ते जर फलाची निरीक्षता असली तर ते सात्विक तप असतं. भगवंत म्हणतात आहे की सात्विक तप कुठलं की ज्याच्यामध्ये फलाशा नाही आणि कुठल्याही प्रकारे बाकी श्रद्धा इतकी आणि कॉन्सन्ट्रेशन एवढं अशा तऱ्हेने आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची तपं सांगताना जे तप सत्कार दंभ मान म्हणजे काय आपली पूजा व्हावी मोठं म्हणावं यासाठी केलं आहे आणि दाखवायला सगळं मनामध्ये काय कुठला देव न कसलं काय पण करावं लागतं. बरेचसे लोक दर्शनाला जातात आणि राजकारणात विशेष कसं दर्शन घेतात कोणाचं दर्शन घेतात तो देव कोण आहे आणि काय तुम्ही मग एका बाजूने म्हणताय की धर्म म्हणजे त्यांना असं असतं की कोणी ब्रँड केलेलं चालत नाही तर अशा ठिकाणी पण गपचूप जाऊन दर्शनं घेऊन येतात. हा काय दाखवायचा प्रकार आहे की बाबा मी करतो दर्शन मी धार्मिक आहे मग राजस झालं ते. तर अशा प्रकारे तप राजस आहे. तसंच तामस पण आहे की हट्टाने काहीतरी करायचं आणि पीडा शरीराला खूप करायची लोळत लोळत जायचं देवाला मग पायरीवरनं असं लोळत वर चढायचं लोळत वर चढायचं असे जाणारे लोक आहेत. अनवाणी पायानी गरम मग पायऱ्या असताना भर दुपारी जाणारे लोक आहेत. टोचून घ्यायचं कुठेतरी शरीरात इकडे टोच तिकडे टोच ही सगळी तामसिक तप आहेत. अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी तप वेगळी कशी आहेत मग यज्ञ तप आणि दान ही 3 मुख्य कर्म. मग ते दान पण सत्वरजतमा युक्त असतं. तर या 3 श्रद्धाच वेगळी असली सत्वरजतम सात्विक श्रद्धा तामसिक श्रद्धा राजसिक श्रद्धा की पुढची कर्मही सात्विक राजसिक तामसिक किंवा जो सात्विक राजसिक अशी कर्म करतो त्याची श्रद्धा तशीच असते त्याची मागणी तशीच असते हे सांगण्यासाठी भगवंतांनी सुरू केलं. आणि या ठिकाणी आता त्यांनी 2 यज्ञ 3 प्रकारचे कसे आहेत ते सांगितलं. तप 3 प्रकारचं कसं आहे ते सांगितलं. अगदी म्हणजे सामान्यतः परमेश्वरावर समजा आम्ही गुरुवारचा उपास करतोय बरोबर परदेशी जायचा योग आला आणि आपल्याला विमानात बसलं आता तिथे काय ते आपल्याला साबुदाण्याची खिचडी करणार का आणि साबुदाणा म्हणजेच उपास का हे लक्षात घ्यायचं. तेव्हा उगाच हट्ट करायचा सगळ्यांमध्ये एक मोठं थोतांड म्हणून म्हणायचं की नाही ते मोठा हे करायचा आवाज की मी माझा उपास जन्मभर मी असा केला आहे वगैरे अशा तऱ्हेने न करताना स्वतःच्या मग जाऊ द्या मी काही खाणार नाही मग पित्त वाढतं मग उलटी होते कशासाठी सोड न बाबा मग मी हेच खाणार नाही मी भातच खाणार नाही मी मीठच खाणार नाही मी फक्त एका केळावर राहील मी पाणीही पिणार नाही. सगळे कष्ट द्यायचे शरीर कशासाठी लोकांना दाखवायला याचा काहीही उपयोग होत नाही. भगवंत म्हणतात की तुम्ही शरीराला स्वतःला पीडा दिली अल्टिमेटली ती मलाच होते. तेव्हा हे सर्व 3 प्रकार सांगून भगवंत आता पुढे 3 प्रकारचं दान आणि हे सांगणार आहेत. आणि ते सांगितलं की हे सगळं आपण सारांश आज थोडक्यात का करतोय कारण 17वा अध्याय तर खूप दिवस चालू होता मग पूर्वीचं सगळं विसरलं तर 18व्या अध्यायाची मजा नाही म्हणून आपण या दृष्टीने हे पाहतोय. पुढच्या वेळेला उरलेल्या श्लोकांचा सारांश पाहू.